श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज खूप दिवसांनी व्हॉइसवर व्हिडिओ बनवते आहे। तर इथे मी प्रोटीन्सने भरलेला असा डोसा तयार करणार आहे। इथे अख्खे मूग जे आहेत हिरवे ते भिजवून घेतलेत, त्यामध्ये सालवाली उडद डाळ आणि तांदूळ घेऊन रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्या सारणामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण घालून छान वाटून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून हे सारण जे आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे आणि डोशाबरोबर जी टोमॅटोची चटणी लागते ती चटणी करून घेत आहे। छान अशी टोमॅटोची मस्त चटणी होते। तर अशा पद्धतीने टोमॅटो जे आहेत मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत। तेल घालून घेतले आणि तेलावर टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये धने अर्धी टीस्पून काली उडद डाळ जी आहे सालवाली ती घालून घेतले। त्यानंतर ज्या आहेत डाळ्या त्या घालून घेतल्यात आणि तिखटनुसार सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत। आता सारण थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे तवा गरम करून घेतला आहे, त्यावर तेल पाण्याचा शिंतोडा मारून घेतला आहे। छान असा डोसा पसरवून घेतलेला आहे। पाहू शकता मस्त असा कुरकुरीत डोसे तयार होतात। अशा पद्धतीने मी डोसे तयार करून घेतलेले आहेत। इथे आता चटणी जी आहे तिला छान अशी फोडणी दिलेली आहे। मस्त अशी फोडणी बसलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चटणी सर्व करायला तयार आहे। अशा पद्धतीने छान डोसे करून घेतले, चटणी, दही, मस्त असे डोसे।